Hello students, in previous video lecture we discussed about some numericals regarding for calculating number of moles, number of molecules. Okay, now in this video lecture we are going to start numerical number third. I think एक numerical solve केलं तर एक numerical दिलं तर तुम्हाला solve करायला. आता आपण numerical number third हे बघूया. मी न्यूमरिकल लिहितो कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स कॉमा नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट in 5.6 grams of urea, 5.6 grams of urea. हे न्यूमरिकल दिले तुम्हाला नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करायचे. याचा अर्थ काय? 2 मार्काला न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल नंबर तिसरं. चला गिव्हन डाटा लिहूया. गिव्हन डाटा तुम्हाला काय काय गिव्हन दिलंय बघूया. 5.6 ग्रॅम मध्ये दिले की नाही वजन म्हणजे W गिव्हन दिलेला आहे 5.6 ग्रॅम. युरिया म्हणजे M काढायला पाहिजे, कॅपिटल M काढायला पाहिजे. कोणासाठी? युरियासाठी कॅपिटल M काढायला पाहिजे. मग काढत असताना युरियाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. मग फॉर्म्युला माहिती करण्यासाठी काय करणार आहे मी? म्हणजे मला माहितीच आहे ऑलरेडी, हा तुम्हाला मी देतो. NH2CO NH2 हा युरियाचा फॉर्म्युला. कारण इथं असणारा जे कंपाऊंड आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. जर बाबा अमोनिया दिला तर माहिती असतो, वॉटर दिला तर माहिती असतो, मिथेन दिला, इथेन दिला, ब्युटेन प्रोपेन दिला तर ते माहिती असतं. पण युरिया दिला किंवा असे अन्य काही वेगळे फॉर्म्युले असतील, नाव असतील तर फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता फॉर्म्युला माहिती असतं तर या मोजायला काही जड जात नाही. बघा आता मोजा की तुम्ही. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, वजन 14 आणि हायड्रोजनचे 2 ग्रॅम झाले. 2 हायड्रोजनचे 14 आणि 2 16. याचे 16 असतील तर याचे बी 16 झाले ना, म्हणजे 32 आणि CO राहील. CO म्हणजे कार्बनचे 12, 32 आणि 12 44 ऑक्सिजनचे 16 ग्रॅम, 44 आणि 16 60 ग्रॅम झाले. म्हणजे युरियाचं मॉलिक्युलर मास 60 ग्रॅम झालं. कसं काढलं? फॉर्म्युला हा होता, तुम्ही मोजू शकता. नायट्रोजनचं 14 ग्रॅम वजन असतं, एका हायड्रोजनचं 1 ग्रॅम असतं, कार्बनचं 12 ग्रॅम वजन असतं, ऑक्सिजनचं 16 ग्रॅम वजन असतं. सगळ्यांचं मोज 60 ग्रॅम येतं. हे झालं आपला गिव्हन डाटा. कॅल्क्युलेट काय करायचं आहे? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, जे आपल्याला माहिती आहे. मग आता मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायला घेतो. एक लक्षात घ्या, मी वारंवार सांगतोय, ग्रॅम मध्ये असेल कुठलंही न्यूमरिकल, ग्रॅम असू द्या, किलोग्रॅम असू द्या, मिलीग्रॅम असू द्या, अशा वेळेचे जे न्यूमरिकल तुम्हाला विचारलं तर त्यासाठी नंबर ऑफ मोल्स या पद्धतीनं काढायचा W/M. कारण की W ग्रॅम मधलं, M ग्रॅम मधलंच आहे. म्हणून हा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्ससाठी वापरायचा. आणि न्यूमरिकल मध्ये जर असं दिलं डेसिमीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब, ml किंवा लिटर असं काही दिलं तर अशा वेळेला नंबर ऑफ मोल्स म्हणजे यांचा फॉर्म्युला हा राहतो. कोणता? गिव्हन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय मोलर गॅस व्हॉल्यूम. मोलर गॅस व्हॉल्यूम किती असतो? 22.4 डेसिमीटर क्यूब हा असतो. म्हणजे हे लक्षात तुमच्या आलं का बघा.
या पद्धतीचे पण घेणारच आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. तर आता आपण नंबर ऑफ मोड्स काढूया. n is equal to w divided by m. n is equal to w divided by m. w ची किंमत किती आहे बघा. w ची किंमत कुठे गेली 5.6 ग्रॅम आहे. डिवायडेड बाय कॅपिटल M ची किंमत आत्ताच काढली 60 ग्रॅम 60 बरोबर. मी काय करतो, मला जरा थोडंसं पॉईंट आवडत नाही, मग मी काय करू शकतो, हा पॉईंट एक सरकवला तर इकडे एक शून्य वाढलं ना, म्हणजे 56 भागिले 600 झालं. 56 भागिले 600 झालं. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन तुम्ही काही शकुंतला देवीचा शिष्य नाही की असं लगेच बघितलं कॅल्क्युलेशन मला आलं. मी डायरेक्टली आन्सर तुम्हाला सांगणार आहे. भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी ही तुमची तुम्ही करा. गाईडलाईन मी देतो. तुम्ही म्हणाल सर 5415 गुणिले किंवा 5415 भागिले 6288 लगेच भागाकार करून दाखवा लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये. असं मला तर शक्य नाही, किंवा तुम्हाला शक्य असेल तर मला पर्सनली फोन करा. ठीक आहे. त्याचा आन्सर किती येते मी लेटेस्ट चेक म्हणून सब्लाइट गेलं 0.0933 मोल. 0.0933 मोल्स आहे. कोणाचे नंबर ऑफ मोल 0.0933 मोल्स इतके येतात. अलग लक्षात 56 भागिले 600 का तुम्हाला हे येत असेल तर हे काही अडचण नाही. याच्यानंतर हे झाले नंबर ऑफ मोल्स, याला 1 मार्क. त्याच्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढूया. ते मी पुसतो, ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. नंबर ऑफ मॉलिक्युलचा काय फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा काय फॉर्म्युला आहे. n into Na. n into Na. n म्हणजे नंबर ऑफ मोल्स गुणिले ॲव्होगॅड्रो नंबर. हा ॲव्होगॅड्रो नंबर आहे. लगेच करूया. ॲव्होगॅड्रो नंबर नाही, हा नंबर ऑफ मोल्स आहे. ॲव्होगॅड्रो नंबर किती आहे. n थोडंसं हे झालं. Na 6.022 into 10 to the power 23 into 10 to the power 23 बरोबर. यांचा गुणाकार करायचा. यांची किंमत झाली, यांची किंमत ही झाली जी आता आपण म्हणजे तुम्हीच हे भागाकार काढलं तर हे उत्तर येते का चेक करा. याचा आन्सर तर तुम्ही परत म्हणाल की सर हा गुणाकार लगेच तुम्ही करून दाखवा लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये, तर ते ऑलमोस्ट थोडंसं इम्पॉसिबल राहते. बरोबर. मला करायला हरकत नाही. मग लॉग टेबल आणणार, याचा लॉग बघणार, अधिक याचा लॉग बघणार, त्यानंतर बेरीज करून येणाऱ्या उत्तराचा अँटीलॉग. मग एका न्यूमरिकलसाठी अर्धा तास जाईल. एकच न्यूमरिकल होईल. मला काय अडचण नाही. लॉग अँटीलॉग मला चांगल्या प्रकारे येतात. परंतु तेच मी जर करत बसलो, समजून घ्या, याचा लॉग बघणार, अधिक गुणाकार म्हणजे बेरीज झाली, अधिक याचा लॉग हे आहेच ठेवलं, त्यांची बेरीज करून येणाऱ्या उत्तराचा अँटीलॉग जर मी लाईव्ह रेकॉर्डिंगला बघत बसलो तर वेळ जाणार एका न्यूमरिकलला. त्यामुळे आपण डायरेक्टली तुम्हाला आन्सर सांगणार आहे, ते तुम्ही चेक करून बघायचं आहे. याचा आन्सर किती येते या पद्धतीने येते. या पद्धतीने म्हणजे 5.618 into 10 to the power 22. 5.618 into 10 to the power 22 पॉवर आपली चेंज झाली. पॉईंट मी लास्ट टाइम सांगितले की एका पॉईंटच्या याच्यामध्ये सर्कल घ्यायचा आहे. त्यामुळे हे आन्सर तुम्ही लिहायचं आहे. 5.618 into 10 to the power 22. या पद्धतीनं पहिलं न्यूमरिकल झालं. ठीक आहे. आता आपण याचा रेकॉर्डिंग करून घ्या, स्क्रीनशॉट किंवा लिहून घ्या. सेकंड म्हणजे आत्ताच्या लेक्चरचं सेकंड. टोटल न्यूमरिकल हे चौथा न्यूमरिकल आपण घेऊया. न्यूमरिकल नंबर 4. Calculate number of moles, number of molecules and number of atoms वापरतो बरं तुम्ही आता. Number of atoms.
प्रेझेंट इन अंदाजात मी घेतो जरा सोपं घेतो म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स कसे असतात ते तुम्हाला काढायला मी दिलं जाईल. नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 34 ग्रॅम ऑफ अमोनिया. 34 ग्रॅम्स ऑफ अमोनिया हे न्यूमरिकल नंबर दुसरं आत्ताच्या लेक्चरचं ओव्हरऑल चौथं हे आता मी घेतलं. मग आपल्याला नंबर ऑफ मोल्स मॉलिक्युल्स नंबर ऑफ ॲटम्स काढायचे. ॲज पर चला गिव्हन डाटा लिहूया. गिव्हन डाटा गिव्हन डाटा 34 ग्रॅम्स म्हटलंय. मग 34 ग्रॅम्स म्हणजे ते गिव्हन मास आहे. गिव्हन मास आहे म्हणजे डब्ल्यू कॅपिटल वाला डब्ल्यू. 34 ग्रॅम गिव्हन मास आहे. त्यानंतर कॅपिटल एम मॉलिक्युलर मास कोणाचं कंपाऊंड कोण आहे एक्झाम्पल मध्ये अमोनिया हा कंपाऊंड दिलेला आहे. अमोनियाचं वजन मोजायला येते का? नायट्रोजनचा टर्म नंबर 7 वजन 14. हायड्रोजनचं 1 असे 3 हायड्रोजनचे 3 14 अधिक 3 17 ग्रॅम झालं. 17 ग्रॅम झालं. ठीक आहे. या पद्धतीनं काय आहे डब्ल्यू आणि एम ची किंमत मिळाली. नंबर ऑफ मोल्स काढूया. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला डब्ल्यू डिवायडेड बाय एम एवढा झालेला आहे. डब्ल्यू डिवायडेड बाय एम हा आपला नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला झाला. डब्ल्यू ची किंमत टाकूया किती आहे 34 आहे डिवायडेड बाय एम ची किंमत किती आहे 17 आहे 17. मग डायरेक्ट मी समोर लिहू का? लिहितो 17 1 17 17 2 32 किती 34 मला येतोय काढायला 2 मोल्स 17 2 34. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती झाले 2 मोल्स झाले. यस लावायचा नसतो बघा लगेच निश्चित नाही यस लावायचा नसतो नुसतं मोल म्हणायचं. जनरली आपण बहुपर्याय म्हणजे बहुवचनी असं तरी यस लावतो ना. ॲटम्स नंबर ऑफ ॲटम म्हणत नाही नंबर ऑफ ॲटम्स यस लावतो आपण बरोबर. यस प्रत्यय लावतो. इंग्लिश चांगलं आहे तुमचं माझ्यापेक्षा. यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स हा पहिला टर्म काढला. नंबर ऑफ मॉलिक्युल्स n into na n into na n ची किंमत किती आली 2 आली. इंटू na म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती 6.022 into 10 to the power 23 या पद्धतीने आहे. पुन्हा 10 to the power 23 मी ॲज इट इज लिहिणार त्याच्यामध्ये बदल होणार नाही आता पहिल्या अवस्थेमध्ये. त्यानंतर 6 गुणे 12 पॉईंट 0.22 च्या दुप्पट 0.44 12.044 इंटू 10 to the power 23 हे झालं. ठीक आहे. आता आपल्याला 1 पॉईंट पाहिजे. मी ऑलरेडी सांगितले की 1 ते 9 या डिजिटमध्ये ठेवायचं. 1.2044 मला करायचं असेल तर ज्या लोकांना अजूनही रूल माहिती नाही त्या लोकांनी समजून घ्या. काय समजून घ्यायचंय की 23 चा चार्ज बुकलाय प्लस वाला 23 आहे ना. मग प्लस वाला 23 पॉइंट लेफ्ट टू राईट नाही सॉरी राईट टू लेफ्ट माझा हा उजवा हात आणि डावीकडे येतोय ना. उजवीकडनं डावीकडे आलं की पॉझिटिव्ह वाले नंबर वाढतात म्हणजे राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट जर गेलो राईट म्हणजे कुठला हा पॉइंट माझ्या हातात बघा. सोनं वगैरे घातलेलं नाही बरं का नंतर बघा सोन्याचं कडे गरीब माणूस आहे. मग 12.044 12 पॉईंट आहे म्हणजे उजवा हात इथं. त्यानंतर डावीकडे येते ना डाव्याकडे येते डाव्या बाजूकडे येते. त्यावेळेला पॉझिटिव्ह वाले नंबर वाढतात म्हणजे किती होणार 10 to the power 24 होणार. लक्षात ठेवा. उजवीकडे डावीकडे आले की पॉझिटिव्ह वाले नंबर वाढतात हे लक्षात ठेवा. आणि
डावीकडून उजवीकडे गेलं का नाही, डावीकडून उजवीकडे गेलं तर निगेटिव्ह वाले नंबर वाढतात, निगेटिव्ह वाले नंबर वाढतात आणि उजवीकडनं डावीकडे आला तर पॉझिटिव्ह वाले नंबर वाढतात. वाटल्यास मी तुम्ही डेमोसाठी सांगतो. म्हणजे याचा आन्सर किती आला बघा, 1.2044 into 10 to the power 24. आलं का लक्षात? पॉझिटिव्ह वाला नंबर 23 चा 24 झाला. कधी झाला? उजवीकडनं डावीकडे आलो तर, उजवीकडनं डावीकडे आलो तर 23 चा 24 झाला, म्हणजे पॉझिटिव्ह वाले नंबर वाढतात. आणि निगेटिव्ह वाले नंबरचं जर असं पाहिजे असेल तर जरा थोडासा ब्रेक एक्झाम्पल मधनं घेऊन हे बघा, माझ्याकडे जर हे नंबर असेल 4.028 into 10 to the power -24 असा नंबर असेल. जर मी हा डावीकडनं उजवीकडे एक पॉईंट सरकवला तर निगेटिव्ह वाले नंबर वाढतो. म्हणजे किती? 40.028 into 10 to the power -25. निगेटिव्ह वाले नंबर डावीकडनं उजवीकडे गेल्यावरती वाढतात. करेक्ट. आणि पॉझिटिव्ह वाले उजवीकडनं डावीकडे आले की वाढतात. आता डोक्यात गेलं का भेट, ज्यांचं मॅथ्स कच्चं असेल किंवा समजत लवकर नसेल, 11वीत आहात, पहिलं चॅप्टर आहे, समजत नसेल म्हणून मी माझ्या परीनं माझ्या टाईपने मॅथ्सचा रूल सांगितलेला आहे. मी काय मॅथ्सचा शिक्षक नाही. आलं लक्षात? हां, या पद्धतीनं हे आहे. आता बघूया नंबर ऑफ मॉलिक्युल्स कशा झाले, नंबर ऑफ ॲटम्स काढूया. नंबर ऑफ ॲटमचा फॉर्म्युला काहीतरी इथे वाटलंच. नंबर ऑफ ॲटम्स, 3 नंबरची गोष्ट आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स काढायची आहे. नंबर ऑफ ॲटम्स काढायचा आहे. नंबर ऑफ ॲटमचा फॉर्म्युला काय बघा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिसिटी, मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिसिटी. ठीक आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती येत आहेत हे आलेले आहेत. किती? 1.2044 into 10 to the power 24 into ॲटॉमिसिटी. ॲटॉमिसिटी काढायची. ॲटॉमिसिटी कोणाची काढायची? दिलेल्या एक्झाम्पल मध्ये कोण कंपाऊंड आहे, कोण आहे बघा बरं, अमोनिया हा कंपाऊंड आहे. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये अमोनिया हा कंपाऊंड आहे, बरोबर. अमोनियाचे किती ॲटम्स आहेत बघा, टोटल नायट्रोजनचा 1 आहे, अधिक हायड्रोजनचे 3 आहे, म्हणजे टोटल किती? 1 अधिक 3 बरोबर 4 ॲटम्स आहेत. म्हणजे ॲटॉमिसिटी किती आहे? 4 आहे. मी लास्ट लेक्चरला वगैरे सांगितलेलं आहे ॲटॉमिसिटीचं 4. ओके. या पद्धतीनं आता मला आन्सर लगेच फ्रॅक्शनल सेकंडमध्ये माहिती येणार नाही, कारण की मी मनाने लिहिले. ह्याचं कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करायचं, याला स्टार लावलं आणि नंबर ऑफ ॲटम्स या पद्धतीनं काढायचे असतात. नंबर ऑफ ॲटम्स या पद्धतीनं काढायचे. कुठले? नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे काही इथं येतील हे बघा, हे 1.2044 10 to the power 24 हे गुणिले ॲटॉमिसिटी. ॲटॉमिसिटी कशी मोजायची? टोटल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्युल ऑर कंपाऊंड. टोटल नंबर ऑफ ॲटम्स, ॲटमची संख्या कशी मोजणार? मोजा की नायट्रोजन 1, हायड्रोजन 3 आहे, टोटल 4 आहे, संपला विषय. ही ॲटॉमिसिटी 4 झाली. आणि ह्याला ह्याला पुन्हा त्याचं उत्तर जे असेल ते तुमचं तुम्ही लिहा, तुम्ही मलाही सांगा. ठीक आहे. या पद्धतीनं न्यूमरिकल नंबर मी किती घेतलंय? 4थं घेतलेलं आहे. याच्यानंतर न्यूमरिकल नंबर जरा वेगळ्या टाईपचं न्यूमरिकल घेऊया, जरा व्हॉल्यूमचं न्यूमरिकल घेऊया. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. यानंतर न्यूमरिकल नंबर 5. Calculate number of small molecule with the present in 67.2 dm cube of ammonia. Present in 67.2 dm cube of ammonia. तुम्हाला आता हे दिलेलं आहे 67.2 dm cube of ammonia. बघा न्यूमरिकल कुठलं आहे? Calculate number of moles, number of molecules present in 67.2 dm cube
लिटरमध्ये व्हॉल्यूम दिलाय. ग्रॅम किलोग्राम काय दिलं तर ते मास दिले असं आपण म्हणतो. बरोबर. फॉर्म्युले ग्रॅम किलोग्राम असेल तर एन इज इक्वल टू डब्ल्यू बाय एन आणि डीएम टू सीएम टू एम एल असं काय असेल तर गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय मोलर गॅस व्हॉल्यूम हा फॉर्म्युला वापरायचा. या पद्धतीनं आपण गिवन डाटा लिहायचा आहे कारण की न्यूमेरिकलमध्ये डीएम क्यूब हे दिलेलं आहे ना. त्यामुळं आपला पहिला पाठ काय आहे गिवन व्हॉल्यूम किती 67.2 डेसिमीटर क्यूब. ओके. त्यानंतर मोलर गॅस व्हॉल्यूम त्याचं मॉलिक्युलर मास मोजत बसाल. डीएम क्यूबच्या एक्झाम्पलला याचं वजन मोजायचं नाही, त्याचा काही संबंध नाही. डीएम क्यूब असेल तर व्हॉल्यूमचा खेळ आहे, मासचा खेळ नाही. तर याचं 17 ग्रॅम तुम्ही 67.2 भागिले 17 असं वेगळं तिसरंच फॉर्म्युला बनवा, असलं करायचं नाही. मोलर गॅस व्हॉल्यूम हा फिक्स असतो. मोलर गॅस व्हॉल्यूम हा फिक्स आहे. तो किती आहे 22.4 डीएम क्यूब इतका आहे. 22.4 डीएम क्यूब इतका आहे. हा फिक्स आहे. त्याच्या 67.2 ला 17 म्हणजे 14 3 17 ने डिवाइड करा असं काय करू नका कारण की एक्झाम्पल डीएम क्यूबचा आहे. एक्झाम्पल डीएम क्यूबचा आहे. चला नेक्स्ट काय करूया नंबर ऑफ मोल्स काढूया. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला डब्ल्यू बाय एम वापरायचा नाही, मी ऑलरेडी क्लिअर केले. गिवन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला वापरायचा कुणाचा नंबर ऑफ मोल्ससाठी गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय मोलर गॅस व्हॉल्यूम. मोलर गॅस व्हॉल्यूम हा फॉर्म्युला वापरायचा. हा मोलर गॅस व्हॉल्यूम फिक्सच असतो 22.4 म्हणजे डीएम क्यू वाला एक्झाम्पल आला तर काही जरी केलं तरी 22.4 ने डिवाइड करायचं. आलं लक्षात. तिथं मग किती का डीएम क्यू देणं आपल्याला कधी गेलं नाही. 50 डीएम क्यू दिले तर 1000 डीएम क्यू दिले. डिवाइड कितीने करायचं 22.4 ने डिवाइड करायचं. तिथं वजन बिजन मोजायचं नाही. नाहीतर एखादा विद्यार्थी काय करेल नायट्रोजनचं 14 हायड्रोजनचं 1 असे 3 14 3 17 17 ने डिवाइड करेल. असलं करायचं नाही, लक्षात ठेवा. गिवन व्हॉल्यूम कुठे गेला इथं आहेच नाही पडालेला कुठं 67.2 डिवायडेड बाय मोलर गॅस व्हॉल्यूम 22.4 म्हणजे काही जरी झालं तरी 22.4 ने डिवाइड करायचं. 22.4 ने डिवाइड करायचं. आता याचं कॅल्क्युलेशन मी करू शकतो 22 66 आणि 4 3 12 म्हणजे 3 मोल येणार. बरोबर नाही म्हणजे वरचं वाढलं तर 3 मोल 4 3 12 म्हणजे 1200 झालं आणि इकडे वाढलं म्हणजे 3 मोल येणार. नंबर ऑफ मोल्स किती आले 3 तुम्ही करून बघा काय अडचण नाही. 3 मोल्स आले. ठीक आहे. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा काय बदल येत नाही. नंबर ऑफ मॉलिक्युल ॲटम्स हे सगळ्यांचं सेमच असते. नंबर ऑफ मोलचा थोडासा बदल असतो. व्हॉल्यूम जर डीएम क्यूब मध्ये दिला तर हा फॉर्म्युला वापरायचा. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढूया. हे मी पुसतो गिवन डाटा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स नंबर ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला जो आहे तो काय चेंज होत नाही. नंबर ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला n सगळ्यांसाठी तोच आहे. फक्त नंबर ऑफ मोलचा वेगळा आहे. मी वारंवार सांगतोय कन्फ्युजन होतं म्हणून. यांची किंमत किती 3 आली गुणिले अवोगॅड्रो नंबर काय बदलत नाही 10 to the power 23 एवढं झालं. मग आता आपलं काय 10 to the power 23 तसंच ठेवायचं. हां आता मी हे कॅल्क्युलेशन मी करू शकतो. साहित्रिक 18 असते मला माहिती आहे. जरा मी लिहितो साहित्रिक 18 असते मला माहिती आहे. पॉईंट 0.22 गुणिले 3 म्हणजे 0.66 22 3 66 असते ना. 0.22 गुणिले 3 0.66 ठीक आहे. आता मला 18 पॉईंट नको आहे. मला हा पॉईंट उजवीकडनं डावीकडं सरकवायचा आहे म्हणजे किती 1.8066 उजवीकडनं डावीकडं जर सरकवलं तर पॉझिटिव्ह वाले जे नंबर असतात ते तेवढ्या डिजिटनं वाढतात. 1 घर सरकवले तर 1 न वाढले, 2 घर सरकवले असेल तर 25 झालं असतं, 10 घर सरकवले असेल तर 23 आणि 33 झालं असतं. लक्षात ठेवा. निगेटिव्ह वाले नंबर डावीकडनं उजवीकडे वाढतात, पॉझिटिव्ह वाले नंबर उजवीकडनं डावीकडे वाढतात. या पद्धतीनं नंबर ऑफ मॉलिक्युल्स झाले, नंबर ऑफ मोल झाले याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. म्हणजे हे व्हॉल्यूमचं पण एक्झाम्पल मी घेतलं.
आता काय करूया आपण एक होमवर्कला दिवे होमवर्कला न्यूमरिकल दिव्या तरी मला जे योग्य वाटेल ते मी तुम्हाला देतो फक्त नंबर ऑफ ॲटम्स पण काढायला सांगणार बरं का काय घेऊया कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड नंबर ऑफ ॲटम्स and number of atoms present in माझ्या मनानं देतो याचं उत्तर मला माहिती नाही बरं का याचं उत्तर मलाही माहिती नाही हे होमवर्क आहे तुम्हासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी याचा आन्सर मलाही माहिती नाही नंबर ऑफ मोल्स किती ते मी अंदाज देतो 55.5 डेसिमीटर क्यूब ऑफ कुठला गॅस घेऊया कार्बन डायऑक्साईड गॅस घेऊया ते आपल्याला बिघडते काहीच बिघडत नाही का नाही बाकी काय बदलायचं नाही नंबर ऑफ मोल्सचा तळ वेगळा असतो बाकीचे जे असतात ते सेमच राहतात हे न्यूमरिकल नंबर 7 होमवर्कला न्यूमरिकल नंबर 8 सिरियल चुकवायची नाही लिहा कॅल्क्युलेट number of moles comma number of molecules and number of atoms present in मिलीग्राम देखो 0.048 milligrams of CH4 मिलीग्राम देतोय तुम्हाला मी रिलेशनशिप शिकवलेला आहे कशाचं ग्रॅमचं किलोग्राम करताना आपल्याला सगळं ग्रॅम मध्ये पाहिजे बरं का मिलीग्राम मध्ये ठेवायचं नाही तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा ग्रॅमचं किलोग्राम करताना कितीने मल्टिप्लाय करताना 10 to the power -3 ने मल्टिप्लाय करता किलोग्रामचं कन्वर्जन ग्रॅम मध्ये करताना 10 to the power 3 ने मल्टिप्लाय करता हे शिकवलेलं आहे तसंच आहे मिलीग्रामचं ग्रॅम मध्ये छोट्या युनिटाकडनं मोठ्या युनिटाकडे कन्वर्जन करताना 10 to the power -3 ने मल्टिप्लाय करावं लागतं ग्रॅम छोटं किलोग्राम मोठं ग्रॅमचं कन्वर्जन किलोग्राम करताना आहे त्या व्हॅल्यूला 10 to the power -3 ने मल्टिप्लाय करतो तसंच मिलीग्रामचं कन्वर्जन ग्रॅम मध्ये करताना 10 to the power -3 ने मल्टिप्लाय करावं लागेल हे तुम्हाला हिंट झाली हे जे घेतलंय ही हिंट झाली ठीक आहे या पद्धतीने हे न्यूमरिकल सॉल्व करावे सर्व विद्यार्थ्यांनी आन्सर्स व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा पर्सनली पाठवावे काही अडचण नाही होपफुली यू हॅव अंडरस्टूड ऑल द थिंग्स और ऑल द न्यूमरिकल्स आय एम टीचिंग हियर राइट नाउ इन नेक्स्ट वीडियो लेक्चर वी विल डिस्कस अबाउट सम नेक्स्ट पॉइंट थैंक यू